रामकृष्ण हरी। आज आपल्यासोबत आहेत बप विष्णुबुवा टेंबूकर, ज्ञानेश्वर माऊली या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक 2 आणि 3 चे मालक। तर आज आपण त्यांच्यासोबत काही गप्पा मारू। रामकृष्ण हरी। माऊली, वारी आणि वारी परंपरा याबद्दल आपण काय सांगाल? वारी ही अनादी कालापासून चालू आहे आणि आतापासून इथेपर्यंत चालू आहे। या वारीचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत। हे मार्गिका कापडी महेश आधुनी भगवान शंकर म्हणजे या वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी आहेत। एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव अशी वारीची परंपरा, त्यातील पहिले वारकरी म्हणजे भगवान शंकर आहे। आणि भगवान शंकरांची अशी परंपरा आहे की भगवान शंकर आणि त्यांचे जे भक्त आहेत त्यांना शैव म्हणतात आणि भगवान महाविष्णूचे जे भक्त आहेत त्यांना वैष्णव म्हणतात। वैष्णव आणि शैव यांच्यामध्ये कुठलाही बदल नाही, फरक नाही असं तुकोबरा वर्णन करतात। हरिहरा भेद नाही नका करू वाद, म्हणून यामध्ये वारीची साम्यता, वारीची एकरूपता आपल्या लक्षात येते। माऊली, माऊली आपली दिंडी क्रमांक 2 आणि 3 आहे। तर आपल्या दिंडी परंपरेबद्दल यात काय सांगाल की आपण कधीपासून या पालखी सोहळ्यात आहोत आणि आपण याचं नियोजन कसं करतो? वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तीपरायण हैबतराव बाबा हरपळकर मालक यांनी यावेळेस 1832ला ज्ञानोबांचा स्वतंत्र सोहळा सुरू केला। त्या काळातील ही दिंडी आहे। हैबतराव बाबा हरपळकर सातारा जिल्ह्यातील आरफळगावचे आणि आमचे मूळ पुरुष हरिभक्तीपरायण परमपूज्य भिवाजी महाराज टेंबूकर हे देखील सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावचे। आमच्या मूळ पुरुषांना श्री गुरु हैबतराव बाबा यांनी आज्ञा केली की बुवा तुमची दिंडी ज्ञानोबांच्या सोहळ्यात येऊ द्या, म्हणून त्यांची आज्ञा मान्य करून आमच्या मूळ पुरुषांनी 1832ला ज्यावेळेस सोहळा सुरू झाला त्या काळातील याच परंपरेची ही दिंडी ज्ञानोबांच्या सोहळ्यात अव्याहतपणे सेवा करीत आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या मठामध्ये पंढरपूरला अखंड विना पहारा सुरू आहे। तो अखंड विना पहारा ज्या पद्धतीनं आपण सप्ताहामध्ये 7 दिवसाचा विना पहारा करतो तसा आमच्या मठामध्ये गेली 250 वर्ष अव्याहतपणे कुठली परंपरा खंडित न होता, विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये देखील ही परंपरा खंडित झाली नाही आणि अत्यंत आदरानं आणि निष्ठेनं आम्ही ही परंपरा सेवा सांभाळत आहोत। याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन। आणि शिवाय ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये हा विना पहारा दिंडी समवेत चालतो, म्हणून श्री गुरु हैबतराव बाबा यांनी ज्ञानोबांच्या सोहळ्यावर पालखी बरोबर स्वतः पहारा करणारी एकमेव दिंडी टेंबूकरांची, म्हणून त्यांना ज्ञानोबांच्या समाज आरतीच्या वेळेस माऊलींच्या पालखीच्या दांडीजवळ उभारण्याचा मान श्री गुरु हैबतराव बाबा हरपळकर यांनी दिलेला आहे आणि तो अव्याहतपणे आजही चालू आहे। अशी परंपरेची महत्वाची दिंडी आहे। आणि या दिंडीचं आगळे वेगळं महत्व म्हणजे ही दिंडी भजनाकरता ओळखली जाते। काही दिंड्या ओळखल्या जातात पण त्या भजना करता नाही। ज्या दिंडीमध्ये व्यवस्थेला प्राधान्य आहे तिथं भोजन आहे आणि ज्या दिंडीमध्ये अवस्थेला प्राधान्य आहे ती दिंडी म्हणजे टेंबूकरांची आहे। अशी परंपरेची दिंडी आहे, म्हणून आम्हाला या दिंडीचा स्वाभिमान आहे। आणि आमच्या दिंडीमध्ये चालणारे सगळे वारकरी परंपरेनं निष्ठेनं सेवा करतात, हे अत्यंत महत्वाचं आहे। खूप छान महाराज। महाराज, आज आपण एका ठिकाणी बघतोय की भारतातला जो युवक आहे तो कुठेतरी भरकटलेला दिसतो, पण या दिंडीमध्ये आम्ही जे बघतोय की मोठ्या प्रमाणात युवक या दिंडीमध्ये सामील आहेत। तर युवकांना घेऊन महाराज तुम्ही या वारीसाठी काय सांगाल? वारकरी संप्रदायामध्ये युवकांची संख्या वाढत आहे, ही अत्यंत चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे की ज्यामुळं त्यांच्यामध्ये बदल होत आहे। ते मानसिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्याही। मानसिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये जो बदल होतोय तो बदल म्हणजे पराविया नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाईचेची, हे फक्त ज्ञानोबांच्या सोहळ्यातच त्यांच्या लक्षात येतं। आपल्या जवळ परस्त्री जरी येऊन बसली तरी त्याची कामभावना जागृत होत नाही, हे ज्ञानोबांच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे। मानसिक दृष्टीनं तो प्रबल होतो, मानसिक दृष्टीनं तो सक्षम होतो, हे ज्ञानोबांच्या सोहळ्याचं महत्व आहे। म्हणून आजच्या युवकाला हाच संदेश आहे की ज्ञानोबांच्या सोहळ्यात यावं आणि तिथं सर्व धर्म समभाव, याचाच अर्थ स्त्री पुरुष हा कुठलाही भेद
या सोहळ्यात दिसत नाही. प्रत्येक मनुष्य, स्त्री असो पुरुष असो, वृद्ध असो अथवा तरुण असो, त्याला एकाच नावानं हाक मारली जाते, माऊली. संपलं. वा माऊली. माऊली, आता जसं तुम्ही म्हणालात की सर्व धर्म समभाव आपण मानतो, तर जातीभेद आणि वारी याबद्दल तुमचं काय म्हणणे आहे? कारण समाजात आज या विषयाला घेऊन फार मोठा अपभ्रंश पसरवला जातो, तुमचं काय म्हणणं आहे? ज्ञानोबांनी या जातीपातीच्या भिंती मागच्या शतकात सगळ्या संपवलेल्या आहेत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, येत जाती व्यक्ती पडे बिंदुले, मग भावे होती मज मिनले, जैसे लवण कन घातले सागरा माझे. म्हणजे याचा अर्थ संतांनी जातीपातीच्या भिंती पाडलेल्या आहेत, आपण त्या उभारण्याचा प्रयत्न करतोय, हे चुकीचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं समाजामध्ये संतांनी जो संदेश दिलेला आहे, तो संदेश म्हणजे कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा त्याने इथं यावं. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार लगे चिंता कोणाशी. याही पुढे जाऊन संतांनी वर्णन केलेलं आहे की या ठिकाणी कोणाकोणाला प्रवेश आहे. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर अधिकारोनी वेश्याही. आता यापेक्षा कोणी राहिलेच नाही. म्हणून सगळ्यांना या संप्रदायामध्ये प्रवेश आहे. सगळ्यांनी संतांनी समता शिकवलेली आहे, विषमता शिकवलेली नाही. माऊली, धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात आणि जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.